हॅलो फ्रेंड्स, यू आर वॉचिंग मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनल. आज आपण मॅट्रिसेस या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण आज 3 क्वेश्चन घेणार आहोत. तर पहिला क्वेश्चन जो आहे तो JEE 2019चा आहे आणि सेकंड क्वेश्चन हा CET 2000 म्हटला आहे आणि थर्ड क्वेश्चन हा कर्नाटका CET मधला आहे 2019 मधला. तर आज आपण जे 3 क्वेश्चन घेणार आहोत यात कोणत्याही प्रकारचे कॅल्क्युलेशन किंवा प्रोसिजर नाही आहे. आज आपण जे क्वेश्चन घेणार आहोत त्यात मॅट्रिसेसच्या प्रॉपर्टीजचा यूज आहे. त्यांचा यूज करून आपण आजचे हे तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर बघा, आपण आधी फर्स्ट क्वेश्चन घेऊ. तर हे फर्स्ट क्वेश्चनचा आपण आन्सर शोधणार आहोत आधी. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे, इफ m इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. म्हणजे बघा, मी इथे लिहिलेलं आहे m इक्वल टू स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे m ही स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर 3. हां, त्याचा ऑर्डर हा 3 आहे. ओके, आपण इथे असं लिहून घेऊ. आणि ते पुढे म्हणतात इफ m प्राइम बी द ट्रान्सपोज ऑफ m. बघा, m प्राइम हा ट्रान्सपोज आहे, त्याला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. आणि ते क्वेश्चन मध्ये असं विचारत आहे की ॲडजॉइंट ऑफ m ट्रान्सपोज मायनस ॲडजॉइंट ऑफ m चा होल ट्रान्सपोज काय येणार, असा आपला क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन बघा अशा प्रकारे मी लिहिला. तर हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपण इथे मॅट्रिसेसची एक प्रॉपर्टी यूज करू शकतो. तर कोणती बघा, आपल्याला मॅट्रिसेसची अशा प्रकारची एक प्रॉपर्टीज माहित आहे, ॲडजॉइंट ऑफ A ट्रान्सपोज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ A चा होल ट्रान्सपोज. अशी मॅट्रिसेसची एक प्रॉपर्टीज आहे, ती आपण हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी यूज करू शकतो. बघा, m प्राइम म्हणजेच m ट्रान्सपोज आहे. याचा अर्थ जर ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केली तर काय होणार, ॲडजॉइंट ऑफ m प्राइम इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ m चा होल ट्रान्सपोज. म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. जेव्हा दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आणि आपण त्याचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर काय येणार, 0 येणार. त्याचा आन्सर 0 म्हणजे आपण मॅट्रिसेसच्या लँग्वेजमध्ये आपण झिरोला काय म्हणतो, नल मॅट्रिक्स. तर इथे आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे ते आन्सर, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर नल मॅट्रिक्स असे येणार. बघा, विदाऊट कॅल्क्युलेशनने आपण या क्वेश्चनचा आन्सर काढलेला आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर बघा, सेकंड क्वेश्चन सुद्धा अशाच प्रकारचा आहे, प्रॉपर्टीचाच यूज करणार आहोत आपण सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा. तर सेकंड क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे, इफ D इज द डिटर्मिनंट ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स A ऑफ ऑर्डर n. बघा, हे आधी आपण लिहून घेऊ, म्हणजे सेंटेन्स वाचताना आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. नाहीतर क्वेश्चन वाचल्यावर आपल्याला असं वाटतं की ते क्रिटिकल आहे बा, पण ते क्रिटिकल नसते जर आपण ते इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडून घेतलं तर. बघा, इफ D इज द डिटर्मिनंट ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणताय. ओके, एक आपण स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊ. स्क्वेअर मॅट्रिक्स इथे दिलेलीच आहे, A ही नावाची स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. बघा, A नावाची एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ओके, बघा, D इज द डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे या A मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा D दिलेला आहे. ओके, D इज द डिटर्मिनंट ऑफ. पुढे ते सांगत आहे त्याचा ऑर्डर n आहे म्हणत आहे. बघा, त्याचा ऑर्डर n आहे आणि ते क्वेश्चन विचारत आहे की द डिटर्मिनंट ऑफ इट्स ॲडजॉइंट इज. म्हणजे क्वेश्चन आहे ॲडजॉइंट A चा डिटर्मिनंट काय आहे, हा क्वेश्चन आहे आपल्याला. बघा, तर या क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी आपल्याला मॅट्रिसेसची एक प्रॉपर्टीज माहिती राहिली पाहिजे. तर ती प्रॉपर्टी कोणती, तर बघा, मॅट्रिसेसची अशी एक प्रॉपर्टी आहे, ॲडजॉइंट ऑफ A चा डिटर्मिनंट इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A टू द पॉवर n-1. अशा प्रकारची मॅट्रिसेसची एक प्रॉपर्टी आहे. तर बघा, इथे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये गिवन आहे D. जर आपण तो इथे पुट केला D आणि हे आपल्याला जैसे ते लिहावं लागेल, म्हणजे ॲडजॉइंट ऑफ A चा डिटर्मिनंट काय येणार, D टू द पॉवर n-1. ते आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे का, हो, ऑप्शन बी मध्ये आपल्याला ते दिसत आहे. बघा, विदाऊट कॅल्क्युलेशनने आपला विथिन 2 मिनिट्समध्ये त्याचा आन्सर निघालेला आहे.
म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टीज या मॅट्रिसेसच्या माहीत असायलाच हव्या, तेव्हाच तुमचा पेपर एक्झाममध्ये टाईम सेव्ह होणार आणि तुम्ही लवकरात लवकर क्वेश्चनचा आन्सर काढू शकाल. ओके, तर आपण थर्ड क्वेश्चन बघूया यानंतर. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चनमध्ये असं दिलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट इज 16. आता आपण त्या डिटर्मिनंटला एक नाव देऊ. समजा ए नावाची एक मॅट्रिक्स आहे. त्याचा ऑर्डर या ए नावाच्या मॅट्रिक्सचा ऑर्डर 3 आहे, थर्ड ऑर्डर, आणि याचा डिटर्मिनंट 16 आहे. म्हणजे या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. हे गिवन आहे. ओके, हे गिवन आहे, दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये. याच्या हेल्पनी तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. बघा, the value of third determinant is 16. Then the value of the determinant formed by replacing each of its elements by its cofactor is. इथे तुम्हाला सरळ आपण कोफॅक्टर कधी काढत असतो? कोफॅक्टर आपण ॲडजॉइंट जेव्हा काढायचा असतो तेव्हा आपण कोफॅक्टर काढत असतो. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढून आपण तो मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहित असतो ॲडजॉइंट काढत असताना. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इनडायरेक्टली कन्फ्यूज करण्यासाठी ॲडजॉइंट विचारलेला आहे. पण फक्त ॲडजॉइंट नाही, द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट म्हणत आहे. म्हणजे या ॲडजॉइंटचा डिटर्मिनंट विचारत आहे. ओके, तर बघा इथे सुद्धा एक प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. तर ती कोणती? आपल्याला मॅट्रिसेसची एक प्रॉपर्टी माहीत आहे. जर मॅट्रिक्स ही स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि त्याचा ऑर्डर जर 3 असेल तर अशा प्रकारची एक प्रॉपर्टी आहे, ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए चा स्क्वेअर. अशी एक प्रॉपर्टी आहे जेव्हा ऑर्डर 3 असेल मॅट्रिक्सची. आता बघा, आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 16. ते इथे आपण पुट करू. याचा स्क्वेअर म्हणत आहे. 16चा स्क्वेअर काय येतो? 256. आणि ते आन्सरमध्ये ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे या तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर डी येणार. तर बघा, हे तिन्ही क्वेश्चन अतिशय सिंपल होते. अशा प्रकारचे थेरॉटिकल क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच पाहायला मिळणार. आणि असे क्वेश्चन तुमच्या हातातून निसटायला नको. त्यामुळे तुम्हाला मॅट्रिसेसच्या प्रत्येक प्रॉपर्टीज माहीत असायला हव्या. तर अशा प्रकारचे थेरॉटिकल क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच येणार आणि त्याचे आन्सर तुम्हाला प्रॉपर वेने देता येते जर तुम्हाला मॅट्रिसेसचे प्रॉपर्टीज माहीत असेल तर. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.